हेमंतच्या केसमध्ये हा एक अतिशय दुर्मिळ आजार होता, ज्याच्यामध्ये त्याची मेंदूची एक रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली होती उजव्या बाजूची, आणि त्याच्यामुळे त्याला वारंवार डाव्या बाजूला स्ट्रोक्स येत होते, पॅरालिसिसचे अटॅक्स येत होते, आणि डाव्या डोळ्यामधली त्याची व्हिजन सुद्धा पूर्णपणे गेली होती. तर त्याच्यामध्ये आपण अतिशय दुर्मिळ अशी एक ब्रेनचं ऑपरेशन केलं, ज्याच्यामध्ये ब्रेन बायपास आपण ज्याला म्हणतो. त्याच्या मेंदूच्या बंद झालेल्या रक्तवाहिनीच्या पुढच्या रक्तवाहिनीला आपण दुसरी एक रक्तवाहिनी नेऊन जोडली. त्याच्यामध्ये आपण STMCA बायपास असं म्हणतो, आणि त्याच्या मेंदूचा कमी झालेला रक्तपुरवठा आपण त्याच्यामध्ये सुरळीत केला, आणि त्याच्यामुळे आता त्याला येणारे स्ट्रोक्स कमी झालेत किंवा बंदच झालेत, आणि सुदैवाने त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टीसुद्धा परत आलेली आहे. तो अशा प्रकारची रेअर सर्जरी आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. आपण हार्टमध्ये बायपास बद्दल ऐकतो नेहमी. करोनरी आर्टरी जर ब्लॉक झाली तर सगळ्यात अगोदर कार्डिओलॉजी स्टेंट टाकतात, बरोबर, त्याला आपण PTC म्हणतो. आणि स्टेंट पॉसिबल नसेल तर मग बायपास सर्जरी केली जाते हार्टमध्ये. सिमिलरली ब्रेनमध्ये सुद्धा जर एखादी रक्तवाहिनी बारीक झाली असेल तर अगोदर आपण स्टेंटिंगचा ऑप्शन बघतो, आणि ते जर नसेल तर खूपच रेअर सिनारिओमध्ये बायपास नावाचा एक ऑप्शन असतो. आता ब्रेनमध्ये बायपास तुम्ही खूप ऐकलं नसेल, कारण ही खूपच रेअर आणि अतिशय नाजूकपणे परफॉर्म केली जाणारी सर्जरी आहे. सो हेमंतच्या केसमध्ये मिडल सेरेब्रल आर्टरी म्हणजे जी रक्तवाहिनी आपली गळ्यामधून ब्रेनमध्ये एंटर झाल्यानंतर दोन भाग होतात त्याचे, अँटेरियर सेरेब्रल आर्टरी आणि मिडल सेरेब्रल आर्टरी. तर ही आर्टरी पूर्णपणे बंद झाली होती, आणि ती इतकी बंद झाली होती की त्याच्यामध्ये स्टेंट टाकणं पॉसिबल नव्हतं. वी हॅड कन्सल्टेड ऑलमोस्ट 5 ते 6 हॉस्पिटल्समध्ये तो फिरला होता, रोगी, जहांगीर, KM हॉस्पिटल, आणि सगळीकडे त्याला सांगितलं की स्टेंट तर पॉसिबल नाही आहे. आणि आम्ही पण सुरुवातीला आमच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ईशांत रेगे आहे, डॉक्टर संतोष पाटील जे इंटरव्हेन्शन्स करतात, त्यांच्यामध्ये हा स्टेंटचा ऑप्शन आहे का बघितलं, तो नव्हता. सो फायनली वी हॅड टू गो अहेड विथ द बायपास सर्जरी. बायपास म्हणजे काय, जिथे ती रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली त्याच्या पुढे दुसरी हेल्दी रक्तवाहिनी जोडायची. जसं आपण हार्टमध्ये इंटरनल मेमरी आर्टरी जोडतो करोनरी आर्टरीला, तशीच कानाच्या समोरची एक सुपरफिशियल टेम्पोरल आर्टरी असते, जी या आजारामध्ये नॉर्मल असते. ते आपण अँजिओग्राफीमध्ये कन्फर्म करतो, आणि मग मेंदूच्या वरचं जी कवटी आहे ती कट करून ती रक्तवाहिनी मेंदूच्या आतमध्ये नेतो आपण, आणि ती मेंदूच्या रक्तवाहिनीला जी मिडल सेरेब्रल आर्टरी ब्लॉक होती त्याच्या पुढे नेऊन आपण त्याला अतिशय बारीक धागे असतात जे उघड्या डोळ्याला दिसत नाही, त्या धाग्यांनी आपण हे स्टिचेस करतो. आणि ब्रेनमध्ये जी करोनरी आर्टरी फॉर एक्झाम्पल हार्टमध्ये असतं, ती साधारणपणे 10 ते 11 मिलीमीटरची असते, ही तर 6 ते 7 मिलीमीटरची असते, त्याच्यापेक्षा पण बारीक असते. सो अतिशय चॅलेंजिंग सर्जरी होती, आणि खूप कमी सेंटर्समध्ये ऑल ओव्हर इंडिया ही सर्जरी परफॉर्म केली जाते, म्हणून ही स्पेशल केस आहे. आणि बऱ्याचदा आपण मोया हा एक आजार असतो ज्याच्यामध्ये इंटरनल कॅरोटिड आर्टरी प्रोग्रेसिव्हली काही कारणाकरता हळू छोटी होऊन जाते. तर आम्हाला असं वाटलं की हेमंतमध्ये पण त्याच प्रकारचा आजार असेल, पण एक्झॅक्टली त्याच्या आर्टरी का बंद झाली हे इडिओपॅथिक, म्हणजे ज्याला एक पर्टिक्युलर काही कारण नाही असं म्हणता येईल, किंवा व्हॅस्क्युलायटिस, रक्तवाहिनीचं काही इन्फ्लमेशन झालं असेल कुठल्या कारणामुळे, त्याच्यामुळे ही आर्टरी बंद झाली असेल. आणि त्याचा त्रास त्याला असा होता की वारंवार त्याच्या लेफ्ट साईडला स्ट्रोक्स यायचे, डावी बाजू त्याची लुळी पडायची, पॅरालिसिस व्हायचं काही सेकंदांकरता, आणि ते इम्प्रूव्ह व्हायचं. याचा अर्थ काय होतो की रक्तप्रवाह त्याच्या उजव्या मेंदूला खूप कमी होता. जेव्हा तेव्हा स्ट्रेस यायचा, स्ट्रेस म्हणजे काय, समजा BP थोडंसं कमी झालं, म्हणजे 140 ते 130 झालं, तर लगेच ज्या मेंदूला ऑलरेडी रक्तप्रवाह कमी आहे त्याला अतिशय जास्त कमी होऊन जायचा, आणि मग त्याला ते स्ट्रोक्स यायचे, आणि ते इम्प्रूव्ह पण व्हायचे, ज्याला आपण ट्रान्झिएंट इस्चेमिक अटॅक्स म्हणतो. तर अशा आजारामध्येच आपण हा बायपासचा ऑप्शन ठेवू शकतो, आणि त्याला आय थिंक 8 महिन्यापासून हा त्रास होता, आणि 4थ्या अशा अटॅकमध्ये त्याच्या डाव्या डोळ्याची विजन सुद्धा पूर्णपणे गेली, आणि ही बिकेम कम्प्लिटली ब्लाइंड इन द लेफ्ट आय. आता त्याचं रिझन आम्हालाही कळू शकलं नाही की उजव्या बाजूची रक्तवाहिनी ब्लॉक असल्यामुळे डाव्या डोळ्याची विजन का जायची. आणि सुरुवातीला म्हणजे इट वॉज डिफिकल्ट टू बिलीव्ह ऑल्सो. आम्ही त्याच्या बऱ्याच टेस्ट केल्या, व्हिज्युअल इव्होक पोटेन्शियल नावाची एक फायनल टेस्ट असते ती सुद्धा आम्ही केली, तर त्याची लाईन पूर्णपणे फ्लॅट होती VEPची. पण सर्जरी नंतर सरप्राइझिंगली ही रिगेन हिज विजन इन द लेफ्ट आय.
द नेक्स्ट डे. आणि दॅट वॉज डिफिकल्ट टू बिलीव्ह फॉर अस ऑल्सो. डॉक्टर श्रुती येतील आता थोड्या वेळात, आमच्या न्यूरोलॉजिस्ट आहेत, त्यांना सुद्धा विश्वास नाही बसला. आणि खरंच ते अवघड आहे विश्वास ठेवणं की डाव्या बाजूची विजन या सर्जरीनंतर कशी पडतात. आणि ऑफकोर्स ही डज नॉट हॅव एनी स्ट्रोक एपिसोड्स आफ्टर दॅट. पुन्हा त्याला तर तसे पॅरालिसिसचे काय आले नाहीत आणि होपफुली याच्या पुढे पण कदाचित येणार नाही. त्याला सांगितलंय आम्ही की तुझं बीपी नेहमी हाय राहायला पाहिजे. दिवसातून तो 7 ते 8 वेळा त्याचं बीपी अजूनही मोजतो. आणि कसं आहे, हा इस्चेमिक ब्रेन आहे. इस्चेमिक म्हणजे कसा वल्नरेबल ब्रेन आहे. त्याच्यामुळे त्याला कुठलाही स्ट्रेस झाला तर तो रक्तप्रवाह कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण बायपास करून तो रक्तप्रवाह आता वाढवलेला आहे. अशा प्रकारचं हे रेअर ऑपरेशन आहे. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांसोबत हे शेअर करावं असं आम्हाला वाटतं. नाही, सिम्टम्स असे काहीच नव्हते, पण ते विसर्जनाच्या दिवशी थोडा थकवा जाणवत होता म्हणून मी येऊन रात्री झोपलो आणि त्यातच मला स्ट्रोक आला. स्ट्रोक आला तर मी कम्प्लिटली अनकॉन्शियस होतो. तेव्हा काही सर्वांनी मला हॉस्पिटलला आणलं. त्यानंतर एक 4 ते 5 तासानंतर ट्रीटमेंटनंतर मी शुद्धीवर येईल आहे. त्यानंतर मग इन्व्हेस्टिगेशन्सच चालू झाले. मी बऱ्याचशा हॉस्पिटल्सला फिरलो. इथेही बऱ्याच ठिकाणी मला बऱ्याच ठिकाणी त्याच्यानंतर एका स्ट्रोकमध्ये माझं विजनही गेलं. तेव्हाही सांगत होते की विजन रिकवर तर कधी होऊ शकत नाही, बट ट्रीट करू शकतो. काहींनी सांगितलं की सर्जरी होऊ शकत नाही किंवा मग 3 मंथ्स आपण त्याला अंडर ऑब्झर्वेशन्स ठेवूया. बट अंडर ऑब्झर्वेशन म्हणजे 3 महिने मी अंडर ऑब्झर्वेशन राहणं आणि त्यात मला कंटिन्युअस स्ट्रोक येणं, त्यात पार्ट्स जाणं. डॉक्टर हेही सांगत होते की पार्ट्स जाऊ शकते आणि ते पुन्हा रिकवर होणार नाही. मी ती रिस्क घेऊ शकत नव्हते. आणि कदाचित नशिबाची साथ की मला चांगले डॉक्टर मिळाले आणि हॉस्पिटलची सर्व्हिसही चांगली मिळाली. त्यामुळे कुठेतरी मला एक कन्क्लुजनला आलं सरांकडनं आणि सर्जरी करायचं ठरवलं. आताही आपल्याला जाणवतंय का डावी बाजू? आता सरांनी सांगितले की आपली लूज पडली होती किंवा डोळ्याला त्रास होत होता, तर आपण आता स्वतः फिटनेस मानता का? अगदी फिटनेस. मी लिटरली आता ऑफिसही स्टार्ट केलं. घरून ऑफिसला एकटा जाऊ शकतो. जेव्हा इकडे आलो अमित सरांकडे, सो इथली एक मणिपाल हॉस्पिटलची टीम आणि सरांचे जे आतापर्यंतचा एक्सपिरियन्स होता त्याबद्दल जाणून घेतलं आणि जो त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन घेतल्यानंतरची ट्रीटमेंट केली. सो ती फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी झाल्यानंतर मग आम्ही ऑपरेशनचा जो डिसिजन घेतला, डॉक्टरांवर विश्वासही ठेवला आणि बाकीच्या गोष्टी केल्या. आणि त्यातनं जो आता रिझल्ट्स मिळतोय ते तुम्ही बघू शकता. आणि मला एकटं फिरणं किंवा कुठेही एकटं जाणं, त्यानंतर सारखा एक टांगती तलवार असते ना डोक्यावर, त्या पद्धतीची होती. ती आता पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. आणि बाकीचे थोडेफार प्रिकॉशन्स आहेत तर मी डॉक्टरांच्या ॲडवाईसने घेतोच. थँक्यू.